शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नौपाडा परिसरात एका 7 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली। या घटनेमुळे संपूर्ण ठाणे शहरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी अवघ्या 2 तासात नराधम आरोपीला बेड्या ठोकल्यात। मिळालेल्या माहितीनुसार नौपाडा येथील एका निर्माणाधीन इमारतीत काम करणाऱ्या मजुराची मुलगी रात्री 8:30च्या सुमारास एकटी असताना त्याच ठिकाणी काम करणाऱ्या एका 40 वर्षीय मजुरानं तिच्यावर अत्याचार केला। पीडित मुलगी जखमी आणि भयभीत अवस्थेत होती। वडिलांनी घरी आल्यावर तिला विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला। यानंतर तात्काळ नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवून आरोपीला अटक केली। आरोपी हा पीडितेच्या वडिलांच्याच परिचयाचा असल्याचं समजतं। या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापलं आहे। शिवसेना उभाटा पक्षाच्या महिला आघाडीने नौपाडा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन परप्रांतीय कामगारांची सक्तीनं नोंदणी करण्याची मागणी केली। अशा नराधमांना भर चौकात फाशी दिली पाहिजे अशा शब्दात महिला कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय। नागरिकांकडून या प्रकरणातील नराधमावर कठोर कारवाईची मागणी होते। यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख माजी नगरसेविका रेखा कोपकर तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इतर महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्याही मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये काल संध्याकाळी रात्री 8 वाजता जी अत्यंत घाणेरडी घटना घडलेली आहे। 7 वर्षाची मुलगी आणि त्या 7 वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने 40 वर्षाचा तो इसम त्या नराधमाने तिच्यावर दुष्कृत्य केलं आणि त्या मुलीला ती मुलगी जखमी झालेली आहे। खरोखर हे अतिशय घृणा वाटते असे एक प्रसंग ऐकल्यानंतर। आणि आज दररोज हे असे प्रसंग घडतायत। आज महिलांचं आणि मुलींचं जीणं खरोखर हराम झालेलं आहे। अशी लोक जर आमच्या हातात मिळाली ना तर त्यांना तिथे आम्ही ठार करू। मग आम्ही आमच्यावर जो काही कारवाई होईल त्याचा आम्ही परिणाम पाहत बसणार नाही। पण आज जी या मुलीच्या बाबत घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे। या संदर्भात सगळ्या लोकांचा, ठाणेकरांचा अतिशय संताप झालेला आहे। आता आम्ही या ठिकाणी नौपाडा पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला आलो। साहेबांना आम्ही एकच रिक्वेस्ट केलेली आहे की ठाणे शहरामध्ये जे आज एवढी निरनिराळी कन्स्ट्रक्शन चालू आहेत, या कन्स्ट्रक्शनवर जे कामगार येतात ते परराज्यातून येतात आणि परराज्यातून आलेल्या कामगारांकडूनच ही अशी दुष्कृत्य होतात। त्यामुळे कमीत कमी पोलीस स्टेशनला या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी त्यांच्याकडे जे कामगार असतात त्यांची संपूर्ण सगळी माहिती या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी, एवढा त्यांच्यावर बंधन घाला असं आम्ही पोलीस स्टेशनला आज साहेबांना रिक्वेस्ट केलेली आहे। आणि तो जो नराधम त्याला जो पकडलेला आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी हीच आम्हा सगळ्यांची इच्छा आहे। तो जर नराधम इथून बाहेर पडला तर खरोखर रस्त्यात त्याला कापून आम्ही टाकू एवढ्या आज आमचं डोकं फिरलेलं आहे। आणि या मुलीच्या बाबत आमच्या सहसंवेदना आज या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो। कोपरीत महिलांच्या सुरक्षेसाठी शिवसैनिकांची धडक कारवाई। शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच कोपरी येथील रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या प्रकारानं संतापाची लाट उसळली आहे। स्थानकाबाहेरील ग्रीन वाईन्स समोरील परिसरात काही मद्यधुंद तरुणांकडून महिलांची छेडछाड केली जात असल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर शिवसैनिकांनी थेट घटनास्थळी धडक देत संबंधितांना चांगलाच धडा शिकवला। मिळालेल्या माहितीनुसार कोपरी रेल्वे स्थानकाच्या बाहेर कॅनरा बँकेच्या परिसरात काही टपोरी तरुणांचा सतत वावर असतो। हे तरुण वाईन शॉप मधून दारू घेऊन उघड्यावरच पितात आणि ये-जा करणाऱ्या महिलांवर अश्लील टिप्पणी करत त्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून वारंवार होत होत्या। मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्यानं त्यांचं धाडस वाढतच होतं। दरम्यान मार्केट परिसरातून ठाणे रेल्वे स्थानकाकडे जात असताना एका तरुणीसोबत छेडछाड झाल्याची घटना घडली। घाबरलेल्या अवस्थेतही त्या तरुणीने धाडस दाखवत ही माहिती तात्काळ एका व्हॉट्सअप ग्रुपद्वारे स्थानिक शिवसैनिकांपर्यंत पोहोचवली। माहिती मिळताच शिवसैनिक गणेश मुकादम, विकास पाटील, मनीष मुकादम,
तुषार परब यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात शोध मोहीम राबवत संबंधित तरुणांना गाठण्यात आलं. यावेळी त्यांच्यापैकी एकाला पकडून शिवसैनिकांनी चांगला चोप देत इतरांनाही इशारा दिला. याच वेळी वाईन शॉपच्या दुकानदारालाही जाब विचारण्यात आला. दुकानासमोरच ग्राहकांकडून दारू पिणं आणि त्यामुळे महिलांना त्रास होणे हे प्रकार तात्काळ थांबवावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावे लागेल अशी सक्त ताकीद देण्यात आली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, तरी स्थानिक महिलांमध्ये दिलासा व्यक्त केला जातोय. अशा प्रकारांना आळा बसणं अत्यंत गरजेचं असून महिलांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकाराची दखल घेऊन पोलीस प्रशासनानेही संबंधित परिसरात गस्त वाढवण्याची गरज व्यक्त केली असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शहरातील काही भागात सध्या पाणी टंचाई जाणवत असली तरी एकूण पाणीसाठा समाधानकारक आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात मोठं पाणी संकट निर्माण होणार नाही असा विश्वास ठाणे महापालिकेनं व्यक्त केलाय. धरणांमधील उपलब्ध साठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरेसा ठरेल असा दावा प्रशासनानं केला असला तरी दर 15 दिवसांनी घेतला जाणारा नियोजित शटडाऊन मात्र पुढेही कायम राहणार आहे. ठाण्याची लोकसंख्या झपाट्यानं वाढत असून ती आता 27 लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहरासाठी दररोज 616 दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर असला तरी प्रत्यक्षात 590 दशलक्ष लिटर पुरवठा केला जातोय. महापालिकेच्या स्टेम प्राधिकरण, MIDC, मुंबई महापालिका आणि स्वतःच्या योजनांमधून पाणी मिळतं. मात्र घोडबंदर, पाचपाकाडी, कळवा आणि मुंब्रा तसंच दिवा या भागात वारंवार पाणी टंचाईच्या तक्रारी येत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच काही भागात पाणी टंचाईचं चित्र आहे. ही तीव्रता कमी करण्यासाठी पालिकेनं पावसाळ्यानंतर दर 15 दिवसांनी 2 टप्प्यात शटडाऊन घेण्याची पद्धत सुरू केली आहे. या नियोजनामुळे पाण्याचा साठा पावसाळा लांबला तरी पुरेल असं प्रशासनाचं म्हणणं आहे. वाढती लोकसंख्या आणि मोठ्या गृहप्रकल्पांमुळे भविष्यात पाण्याची मागणी प्रचंड वाढणार आहे. महापालिकेनं तयार केलेल्या 30 वर्षांच्या दीर्घकालीन आराखड्यानुसार शहराला भविष्यात दररोज 1116 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. त्या दृष्टीनं आतापासूनच स्रोत शोधण्याचं आवाहन पालिकेसमोर उभं आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांचा आता 24 तासात बंदोबस्त होणार आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून यावर तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिकेनं डे नाईट हेल्पलाईन सुरू केली आहे. तक्रार येताच तात्काळ ॲक्शन घेण्यात येणार आहे. तसंच मोकाट कुत्र्यांना पकडणं आणि त्यांचं नंतर निर्बीजीकरण करण्याच्या मोहिमेला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. मागील वर्षात भटक्या श्वानांनी तब्बल 12,465 ठाणेकरांना चावलं असल्याची बाब समोर आली.
विविध ठिकाणी या कुत्र्यांनी हैदोस घातला असून नागरिकांना चावा घेतल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आली आहे। याशिवाय खासगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या देखील बहुतांश आहे। वर्षभरापूर्वी भटक्या कुत्र्याच्या चाव्यात दिव्यातील 4 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्यात। त्यामुळे भटक्या कुत्र्यांसह इतर प्राण्यांच्या तक्रारीसाठी 8420529005 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागानं केलं आहे। पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं मोकाट श्वान, मांजरी तसंच इतर प्राण्यांसाठी ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। तर हे कुत्रे पकडण्यासाठी अमृत या खासगी संस्थेकडून पुढाकार घेण्यात आलाय। पुढील आठवड्यात वागळे स्ट्रीट येथे निर्बीजीकरण मोहिमेला सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी मोहीम सातत्यानं राबवणं गरजेचं आहे, परंतु प्रशासनानं काढलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नसल्यानं श्वानांचा उपद्रव वाढला होता। ठाणे शहरात श्वानांची संख्या 80,000च्या आसपास पोहोचली असून यात सुमारे 5,000 पाळीव श्वान असल्याचा दावा पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आलाय। व्यवसायातील अनिश्चितता आणि गावी असलेल्या कुटुंबाला या परिस्थितीत लागणारी मदत अशी कारणं देत ठाण्यातील बहुतांश हॉटेलमधील निम्म्याहून कामगार आपल्या गावी परतू लागल्याची माहिती ठाण्यातील विविध हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे। पश्चिम आशियातील अस्थिरतेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे। याचा थेट परिणाम एलपीजी गॅसच्या उपलब्धतेवर झाला असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि दरवाढ यामुळे ठाण्यातील हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसू लागलाय। स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे अनेक हॉटेल्सना आपली वेळ कमी करावी लागली आहे। काहींनी मेनू मर्यादित केला तर काहींनी तात्पुरते हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे। मध्यंतरी हा पुरवठा काही अंशी सुरळीत होता, मात्र पुन्हा गॅस टंचाईच्या झळा उद्योगाला बसू लागल्यात। तर इंधन संकटाचे पडसाद केवळ उत्पादनांवरच नव्हे तर रोजगारावरही उमटू लागलेत। गॅस टंचाईमुळे व्यवसायात घट झाल्यानं उत्पन्न कमी झाले आणि त्याचा परिणाम थेट कामगारावर झालाय। अनिश्चित कामाचे तास, कमी पगार आणि पुढील काळाबाबतची असुरक्षितता यामुळे हॉटेलमध्ये काम करणारे अनेक कामगार आपापल्या गावी परतू लागलेत। परिणामी ठाण्यातील बहुतांश हॉटेल्समध्ये कामगारांची संख्या निम्म्यावर आली असून काही ठिकाणी तर अर्ध्याहून अधिक मनुष्यबळ कमी झाल्याचं चित्र आहे। ठाणे शहरात सुमारे 800हून अधिक हॉटेल्स कार्यरत आहेत। या हॉटेल्सपैकी मोठ्या प्रमाणावर लहान आणि मध्यम श्रेणीतील व्यवसाय असून जे आधीच मर्यादित संसाधनांवर चालतात। सध्याच्या परिस्थितीत गॅस टंचाई सोबतच कामगारांची कमतरता भासू लागल्यानं सेवा देण्याची क्षमता घटली आहे। ग्राहकांची मागणी असूनही पुरेशा मनुष्यबळाअभावी मागणी पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत। तर काही ठिकाणी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे किंवा सेवा नाकारावी लागते। हॉटेल व्यावसायिकांच्या मते गॅसचा नियमित पुरवठा होत नसल्यानं नियोजन करणं अवघड झाले। दररोजच्या कामकाजात अनिश्चितता वाढली असून खर्च वाढत असताना उत्पन्न घटले। दुसरीकडे कामगार परत येईपर्यंत सेवा पूर्वपदावर आणणंही कठीण ठरते। त्यामुळे अनेक व्यावसायिक आर्थिक तणावाखाली आले असून काहींनी पुन्हा काही दिवस व्यवसाय बंद करण्याचाही विचार सुरू केल्याचं सांगितलं जातं।